नमस्कार मित्रमणे आरोग्यमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तब्येतीबद्दल तंदुरुस्तीबद्दल आपण या एपिसोडमध्ये या चॅनलवरती नेहमीच सांगत असतो. जिथं जिथं चांगलं काम चाललं आहे, जे डॉक्टर आपल्या अनुभवाचा फायदा अतिशय नितळ मनाने ट्रान्सपरन्सी ठेवून पेशंट्सना करून देत असतात, अशा डॉक्टरांची ओळख करून द्यायचा हा प्लॅटफॉर्म आहे. आज आपण आलो आहे साताऱ्याजवळ असलेल्या प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टमध्ये. साताऱ्यावरून आपण कास पठारावर जेव्हा जातो तिथं मध्ये उजव्या बाजूला प्रकृती दिसते आणि त्याचे डॉक्टर सुयोग दांडेकर आज आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आयुर्वेदामध्ये डॉक्टर 25पेक्षा जास्त वर्ष काम करतात आणि पंचकर्म जे हा जो उपचार आहे, जो जनरली आता खूप सर्वश्रुत झालेला आहे, खूप कोपऱ्यामध्ये आलेला आहे, पण जवळपास 20पेक्षा जास्त वर्ष डॉक्टर ते करतात. तर एकूण आयुर्वेद, पंचकर्म आणि प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टमध्ये काय काय होतं याची आपण आज ओळख करून घेणार आहोत. खाल्लेल्या अन्नातलं कॅल्शियम आपल्या पोटात पचून आपल्या मणक्यांची झीज भरून निघाली पाहिजे. इथे उपास करायला लावलं जात नाही. पोटभर खा आणि पोटभर पचवा असं सांगितलं जातं. पांढरे झालेले केस सुद्धा काळे आत्म उगवलेले मी बघितलेले त्या 15 दिवसात. काय सांगतात? त्या म्हणतात आता मला आयुष्यात 2च काम आहेत, एक शिक्षिकेचं आणि कोणाला काही झालं की प्रकृतीला जा म्हणून सांगायचं. आयुर्वेदानं सांगितलंय पहिलं पंचकर्म, आईची नाळ कापल्या क्षणाला पहिलं पंचकर्म करायला सांगितलं. म्हणजे बायका अक्षरशः माहेरून जाताना रडतात ना, तशा इथून जाताना रडतात. आणि आमचं काम औषध विकणं नाहीये, आमचं काम पेशंट बरा करणं आहे. पहिला प्रश्न अगदी बेसिकच आहे. 25 वर्षापूर्वी तुम्ही हे सुरू केलं. आत्ता इथे कशा प्रकारचं काम चालतं? इथे कुठल्या पेशंट्सने ऍडमिशन घेतलं तर त्यांना हे ओपन आहे? म्हणजे इथं 2 पद्धतीनं मेन काम चालतं. एक प्रिव्हेन्शन काम जे आहे की आजार होऊच नाहीये, ज्याला आपण डिटॉक्स असं म्हणू, की आमच्या घराने डायबिटीस आहे, मग मला डायबिटीस होऊ नये, किंवा आता मला लग्न करायचं आहे, मग पुढं काही कॉम्प्लिकेशन्स येऊ नये, इन्फर्टिलिटी होऊ नये अशा याने, किंवा आता मी बाळ व्हायचं ठरवलंय म्हणून, किंवा माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर होता मग मला होऊ नये, असा होऊ नयेवाला एक आहे. किंवा कोलेस्ट्रॉल काही असेल तर ते होऊ नये, जाडी वाढली आहे असं, म्हणजे आजार आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये इथली मेन स्पेशालिटी आहे स्पॉन्डिलोसिस आणि जॉईंट पेनची ऑपरेशन्स टाळणं. ऑपरेशन नाही, ऑपरेशन करायची गरज नाहीये. लोक म्हणतात आम्ही फिजिओ केलंय, आम्ही हे केलंय ते केलंय. तर खाल्लेल्या अन्नातलं कॅल्शियम आपल्या पोटात पचून आपल्या मणक्यांची झीज भरून निघाली पाहिजे, किंवा गुडघ्यातलं वंगण भरून निघालं पाहिजे. ते बेसिक ट्रीटमेंट इथे केली जाते. आणि मग डायबिटीस असेल, थायरॉइड असेल, ब्लड प्रेशर असेल, हे ड्रगलेस होण्याकरताचं काम असेल, किंवा वारंवार होणारे अनेक प्रकारचे पोटाचे खूप विकार आहेत, IBS आहे, कोलायटिस आहे, ऍसिडिटी आहे, मायग्रेन आहे, फॅटी लिव्हर आहे, PCOD सारखे हार्मोनल चेंजेस आहेत, मेनोपॉजमुळे होणारे काही त्रास आहेत, त्या सगळ्यावर या ठिकाणी उपचार केले जातात. मग हे रिसॉर्ट पण तुमच्या नावामध्ये रिसॉर्ट आहे, मग हे उपचार किती दिवसाचे असतात? म्हणजे 2 दिवसाचे, 7 दिवसाचे, 8 दिवसाचे, 20 दिवसाचे कसे असतात? आता हा रिसॉर्ट नाव ठेवण्याचा उद्देश असा होता की तो एक जीवनशैली म्हणून लोकांनी यावं. आता खरं तर इथं हॉस्पिटल रजिस्ट्रेशन आहे, तुमचे मेडिक्लेम इकडे सेटल होऊ शकतात, तुमच्या पॉलिसीचं डॉक्युमेंट कसं असेल त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन हॉस्पिटलचं आहे, NABH ची प्रक्रिया सगळी चालू आहे. पण रिसॉर्ट नाव ठेवत असताना तुमच्यामध्ये जे काही त्रास असतील त्याच्या मूळ कारणाशी आम्ही जातो. कारण आजकाल मी पंचकर्म केलंय असं म्हणलं म्हणजे जेवण केलंय असं म्हणल्यासारखं आहे. म्हणजे फक्त मुगाची खिचडी कढी खाल्ली का पंचपक्वान्न खाल्लं, का शाकाहारी जेवला का मांसाहारी जेवला, हे पण पंचकर्मावरनं कळत नाही. तर इथे पूर्ण जी वेदांमध्ये सांगितलेली दिनचर्या आहे की समजा एनिमा घ्यायचा आहे, निरुह बस्ती असं ज्याला आम्ही म्हणतो, तर तो वाताच्या काळामध्ये घ्यायला सांगितलं. तो सकाळी 2 ते पहाटे 6 ह्या काळामध्ये वाताचा काळ असतो. तर ग्रंथात वाताच्या काळात द्यायला सांगितलं. द्यायचा आहे तर वात कमी होणार आहे. पण लोक काय त्याचा अर्थ लावतात, उपाशीपोटी करायचंय मग तुम्ही 3 तास रिकामे राहून या, आम्ही करतो असं गावागावात पंचकर्म केलं जातं. पण इथे मात्र त्या वेदातली जी दिनचर्या आहे त्याप्रमाणे सगळं पंचकर्म केलं जातं. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला कॉस्ट इफेक्टिव्ह हे लोकांना देण्यासाठी लोक काय करतात, आम्ही 2000 पंचकर्म करतो, आम्ही 2500 2 तासात 2-3 तास काहीतरी 4 गोष्टी करतात. मसाज करायचा, एनिमा द्यायचा, कुठेतरी शेक द्यायचा, झालं म्हणायचं पंचकर्म. इथं जे अगदी बेसिक ट्रीटमेंट जी असते
कधी साधं डिटॉक्स म्हणू आपण, त्याला सुद्धा एका दिवसामध्ये आम्ही 14 ते 15 रिच्युअल्स करतो. बर, काय 14 ते 15 रिच्युअल्स म्हणजे काय असतं? आता हा पहाटेचा जो भाग आहे की सकाळी 2 ते 6 या वेळेत त्यांचा बस्ती झाला वाता करताचा. मग नस्य म्हणजे नाक हे डोक्याचं दार आहे, सगळे खांदे तुमचे सगळे इंद्रिय मजबूत व्हावी त्यासाठी. डोळे, नाक म्हणजे अंजन, कर्णपुरण, घशाचे आजकाल इन्फेक्शन्स खूप वाढलेत, गंडूश चिकित्सा त्याला म्हटलंय. मग त्याच्यानंतर एक स्पेशल आरोग्य पेय असतं, मग योगाचा सगळा सेशन असतो. मग तुम्हाला पौष्टिक म्हणजे रुचकर तरी पथ्यकर असा ब्रेकफास्ट दिला जातो. इथे उपास विपास करायला लावलं जात नाही, पोटभर खा आणि पोटभर पचवा असं सांगितलं जातं. मग मसाज, स्टीम बाथ असते, षष्टिक्षारी पिंडस्वेद असतो, पत्रपोट्टरी असते. मग दुपारचं जेवण होतं. जेवण झाल्यानंतर कमरेचा शेक, गुडघ्याचा, ज्याला कटी बसती, मन्या बसती, शिरोधारा, हे सगळे दुपारच्या वेळेत कर्म चालतात. डोळ्याचे ज्यांना चष्म्याचे नंबर आहेत की आजकाल स्क्रीन टाईम खूप वाढला आहे म्हणून नेत्रतर्पण, हे सगळे विधी त्या काळात केले जातात. मग त्याच्यानंतर त्यांना काही इव्हिनिंग वॉक किंवा काही इव्हिनिंग सेशनमध्ये काही त्यांच्याकडे खेळ, व्यायाम असं करून घेतलं जातं. मग जेंताक स्वेद म्हणून आपण जसं स्टीम बाथ घेतो तसे स्टीम बाथचे 13 प्रकार आयुर्वेदात सांगितले. ते सगळेच्या सगळे आम्ही इथं करतो. त्यातला जेंताक स्वेद हा तर भारतात 2-3 ठिकाणी फक्त होतो. बरं, तो केला जातो या ठिकाणी की जो सगळ्या अंगातला वाद तुमचा कमी करायला हे होतो. मग संध्याकाळी मनशांतीसाठी गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन, थोडं ओपन सगळ्यांनी बोलणं, देवाची आरती, आणि मग त्याच्यानंतर रात्रीचं असंच जेवण. मग शतपावली म्हणजे वामकुक्षी आणि शतपावली हे दोन्ही रिच्युअल्स मधला एक, म्हणजे त्यात तो काउंट नाही केला त्या 15-16 मध्ये, पण दिनचर्येचा एक भाग असतो. ट्रीटमेंटमध्ये काउंट नाही केला मी. मग रात्रीच्या जेवणानंतर आपल्या आतड्याचं कामकाज नीट चालावं यासाठी मात्रा बस्ती दिला जातो. रात्री परत डोळ्यात औषध घातलं जातं आणि कानात औषध घेतलं जातं. बापरे, म्हणजे एखाद्या लहान बाळासारखी तुमची इथे सगळी काळजी घेतली जाते. आणि एवढे 15-16 उपचार करून ते एक डिटॉक्स असेल तर ते 2350 रुपयामध्ये वगैरे इतक्या कमी ह्याच्यामध्ये ते केलं जातं. मग त्याच्यामध्ये राहण्याचा खर्च तुमचा वेगळा असतो. बरोबर. पण इथे कसं अगदी तुम्हाला माहिती आहे की अगदी इथं झाडू पोछावाली बाई पण माझ्याकडे येणार आणि मोठ्या सेलिब्रिटी पण, लता दीदींनी पण मला नाडी परीक्षेला बोलवलेलं होतं. मग ती रेंज आहे. मग त्याप्रमाणे 6 प्रकारच्या राहायच्या रूम्स आहेत. काही वॉर्ड्स आहेत, काही डिलक्स रूम्स आहेत, काही साध्या रूम्स आहेत, काही अगदी AC असलेल्या रूम्स आहेत. मग त्याप्रमाणे त्याचा खर्च त्याच्यात ऍड होतो. डिटॉक्स आणि पंचकर्म याच्यात काय फरक आहे? आता दोन्ही एकच आहे? खरं तर सगळेजण आम्हाला डिटॉक्स करायचे म्हणजे पंचकर्म करायचे असा विचार करतात. पण विचार करताना करायला पाहिजे की आजाराप्रमाणे तुमचा आजार कमी व्हावा, तुम्ही ड्रगलेस व्हावेत, याकरता डॉक्टर ज्या वेळेला सांगतात तर ते पंचकर्म म्हणून करावं, की जे मेडिक्लेम मध्ये पण कव्हर होतं. आणि डिटॉक्स म्हणजे मला काही नाही आहे, गाडीचं सर्व्हिसिंग. आता आपण गाडी बिघडली की गॅरेजला नेतो, त्याला आपण पंचकर्म म्हणू. आणि गाडी बिघडू नये म्हणून जी सर्व्हिसिंग करतो त्याला आपण डिटॉक्स म्हणू. बरं, म्हणजे पण क्रिया तीच असते. हां, म्हणजे औषधी द्रव्य बदलतात. म्हणजे मला काय होत नाही म्हणून तुमच्याकडे आलो की त्याची द्रव्य बदलतात, मला काहीतरी होतं म्हणून आलं तर त्याची द्रव्य बदलतात. येस. बरं, याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ही सगळी 2 दिवसाची करता, म्हणजे 2च दिवसाची 48 तासाची ट्रीटमेंट आहे की काही 7 दिवसाची, 10 दिवसाची अशी? नाही, अगदी 7 तासापासून आहे. बरं, कारण आजकाल बिझी लोक खूप झालेले आहेत. बरेच ऑफिसर्स लोक आहेत ते संध्याकाळी 6 नंतर येतात आणि सकाळी ब्रेकफास्ट करून जातात. म्हणजे सकाळी येतात, दुपारी परत जातात. 7 तासापासून मग 7 तास आहे, 2 दिवसाचा आहे, 3 दिवसाचं आहे, 5 दिवसाचं आहे, 7 दिवसाचं आहे. एखादं ऑपरेशन टाळायचं असेल तर ते 15 दिवसाचं असतं. एखाद्याला काही डी ॲडिक्शन करायचं असेल तर ते 30 दिवसाचं असतं. अच्छा, 30 दिवसाचं. जी कुटी प्रावेशिक रसायन जे आहे की जे भारतात आज 4च ठिकाणी फक्त होतं. मग एका च्यवनप्राश आपण खातो, तो च्यवनप्राश जसं आपण कधीही खातो तसं एका स्पेशल कुटीमध्ये बसून च्यवनप्राश खायचा. म्हणजे पांढरे झालेले केस सुद्धा काळे आतनं उगवलेले मी बघितलेले त्या 15 दिवसात. काय सांगता? ती प्रक्रिया, हो, आपले कित्येक सेलिब्रिटीज आहेत की ज्यांनी केलेले आहेत ते. तर ते जतीन कार्यकर तुम्हाला माहिती असते, मुन्नाबाई MBBS मध्ये जे होते, त्यांनी स्वतः ते केलेलं आहे. तर त्यांचे पूर्ण पांढरे केस आतनं उगवताना काळे आले, ते दाढीचे केस काळे उगवलेले होते. काय सांगता? हो. पण एकदा करून होतं? एकदा आत जायचं ते, मग ते 15 दिवस बाहेर नाही यायचं. अच्छा, त्या कुटीतच राहायचं. बरं. मग असं 45 दिवसापर्यंत हे कुटी प्रावेशिक विधी केले, ते पण इथे होतात. बरं, याच्यामध्ये हा झाला ओव्हरऑल डिटॉक्स आणि ओव्हरऑल पंचकर्म. पण तुम्ही जे सांगितलं ना मला की मायग्रेनचं पण इथं सॉल्व्ह होतं प्रॉब्लेम, किंवा तुमच्या डायबिटीस असेल तो पण सॉल्व्ह होतो, याचे वेगवेगळे उपचार असतात का? हो. आता ह्याचं पॅकेज करताना रेड कार्ड प्रमाणे वेगळं केलेलं आहे. पण आपण जर आयुर्वेदिक वैद्य म्हणून तुम्ही मला विचाराल म्हणजे ट्रीटमेंटमध्ये काय फरक असतो, तो रोगाप्रमाणे नसतो. बरं. आयुर्वेद काय म्हणतो, रोगावर उपचार करू नका, रोग्यावर
म्हणजे त्या व्यक्तीवर उपचार करा. आता एखाद्याला समजा डायबिटीस आहे किंवा एखाद्याचा काही कोलायटिसचा त्रास आहे आणि तो त्याच्या मुलामुलीकडे अमेरिकेला सारखं 6-6 महिने जाऊन राहतो, तर त्याला अध्व असा शोष म्हटलाय. मग ते मूळ कारण झालं त्याचं. एखाद्याला खूप बौद्धिक ताण असतो तर ते कारण असेल. एखाद्याला पूर्वी 2-3 वेळा कावीळ होऊन गेलेली असते म्हणून पोटावर परिणाम असतो. तुमच्या जन्मतारखेप्रमाणे तुमच्या जन्माच्या पाठीमागं 9 महिने जाऊन तुमचं शरीर आईच्या पोटात केव्हा घडलं, ती प्रकृती, नंतर 7 धातू 7 महिन्यात घडतात. मग एखाद्याला रक्ताचा आजार असेल तर 2रा महिना आईच्या पोटातला बघितला जाईल. एखाद्याला गुडघेदुखीचा त्रास असेल तर 5वा महिना बघितला जाईल. एखाद्याला पॅरालिसिस झाला असेल तर तो 6वा महिना बघितला जाईल. एखाद्याला सेक्सचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याला 7वा महिना बघितला जाईल. मुलींना दिवस जात नाहीत त्यावेळेस तो 7वा महिना आईच्या पोटात कुठला होता. त्याप्रमाणे इकडे सगळे उपचार आणि त्याप्रमाणे एक डिझाईन त्यांचं केलं जातं की बाबा हे 13, 14, 15 ट्रीटमेंट्स त्यांना एका दिवसामध्ये व्हायला. मग हा जो तुम्ही मला 14-15 रिच्युअल सांगितलं ना, त्याचा आलेल्या पेशंटचा दिवस कधी सुरू होतो आणि संपतो कधी? ह्याला काय त्या हॉटेलसारखं 3 days 2 nights नाही, आम्ही 24 तासाचा एक दिवस. आज संध्याकाळी तुम्ही 5 वाजता या, नाही तर सकाळी 10 वाजता या. आल्यापासून 24 तास म्हणजे एक दिवस, तर ते शिस्तीत व्यवस्थित त्या 24 तासात ते 14-15 रिच्युअल सगळे उपचार होतात. बरं, ओके. याच्यामध्ये तुमच्याकडे आलेल्या केसेस मला सांगा ना, की ज्या गुंतागुंतीच्या होत्या किंवा ज्या असे काही पेशंट्स होते की ज्यांनी सांगितले की डॉक्टरने सांगितले की हात टेकलेले आहेत, आता तुम्ही असंच जगायचं आहे, पण इथं आल्यानंतर फरक पडला. कशामुळे पडला तो? एक मला अगदी 35-40 इथले एक शिक्षिका आठवत आहेत. त्यांना त्यांचं ऑपरेशन मणक्याचं एका ठिकाणी ठरलेलं होतं. तर कोणीतरी असाच इथला गुण आलेला माणूस तिथे गेला, तो जरा वजनदार होता, राजकीय वजनदार होता. त्याने सांगितलं नाही अजिबात ऑपरेशन करायचं नाही, मी आमच्या डॉक्टरांच्याकडे घेऊन जातो. त्या बाई अक्षरशः तिथं सलाईन लावलेल्या ह्याच्यात दोघांच्या खांद्यावर हात टाकून पायाचे खुरडत आलेल्या होत्या. त्यांना स्पॉन्डिलोसिस झालेला होता. MRI मध्ये त्यांना ऑपरेशन सांगितलेलं होतं. आणि त्या बाई, आता हा कसा डोंगराळ भाग सगळा तुम्हाला दिसतोय, त्या बाई 15 दिवसांत इथून चालत वरपर्यंत आलेल्या. कशामुळे झालं? त्यांना जो मूळ कारण होतं त्यांचं, तर तो त्यांचा आजार होता, त्यांना थायरॉइड होतं. थायरॉइडमुळे त्यांना कॅल्शियम लॉस झालेला होता. हे नुसतं ऑपरेशन करून भागलं नसतं, परत पुढची ऑपरेशन करायला लागली असते. आता मी इथे एपिसोड शूट करतोय, हे आजूबाजूला जर तुम्ही बघत असाल तर पूर्ण हिरवाई आहे सगळी आणि डोंगराळ भागामध्ये प्रकृती आहे. त्यामुळे इथं वर माकडांचा जरा आत्ता वर माकड आहे त्यामुळे त्याचा आवाज येतोय, त्यामुळं थोडासा आवाज मध्ये मध्ये येत असेल. आणि त्या गोष्टीला 13-14 वर्ष झाली, परत रिलॅप्स नाही, परत कुठली गोळी कायमस्वरूपीची नाही. त्यांचं थायरॉइड सुद्धा ड्रगलेस झालं, तर त्यांची हाडं मजबूत आहेत. त्या शिक्षिका आहेत, त्या म्हणतात आता मला आयुष्यात 2च काम आहेत, एक शिक्षिकेचं आणि कोणाला काही झालं की प्रकृतीला जा म्हणून सांगायचं. आता हा जो पंचकर्म असेल किंवा तुम्ही जे डिटॉक्स करता, हे वयाच्या कुठल्या वर्षापासून सुरू केलं तर चालतं? अतिशय गमतीदार गोष्ट आहे मंडळी. हा खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. लोक म्हणतात की पंचकर्म, आता तुम्ही खाली बघाल तर लहान लहान बाळं सुद्धा दिसतात तुम्हाला, ती आजारी नाही आहेत. इथल्या काही मेंबरशिप्स आहेत, तर ते पूर्ण कुटुंब येतं. आयुर्वेदानं सांगितलंय पहिलं पंचकर्म, आईची नाळ कापल्या क्षणाला पहिलं पंचकर्म करायचं नाही. घशात जो बाळाचा कफ अडकलेला असतो त्यानं त्याचा श्वास अडकू नये. आपण बरेच वेळा ऐकू ना, बाळ रडलंच नाही मग त्याच्या मेंदूवर परिणाम झाला, मग हा होऊच नये, त्याचा श्वास मार्ग मोकळा व्हावा म्हणून वमन, ज्याला लोक घाबरतात, ते अगदी लहान बाळाचं, कारण 1 मिनिटाचं ते बाळ आहे, त्याचं आयुष्य 1 मिनिटाचं आहे, त्या 1 मिनिटाच्या बाळाला सुद्धा त्यांनी पंचकर्म करायला सांगितलंय. तेव्हा ह्याला एज लिमिट काही नाही. 1 मिनिटाच्या वयापासून ते 100 पर्यंत कधीही ते करू शकतो. वा. तुमच्या या प्रकृतीमध्ये लहान कोणी आलेलं आणि त्याला झालेला एखादा व्याधी, त्याला झालेला आजार आणि मग त्याचा झालेला उपचार सांगू शकेल का? हो. एका मुलाला ना, त्या मुलाला नीट बोलता येत नव्हतं, तोतर तो बोलायचा, आणि त्याच्यामुळे त्याची माइलस्टोन्स मागं पडले म्हणतात, त्या मुलाची डेव्हलपमेंट होत नव्हती. मग कुणाला वाटतं तो ऑटिझम असेल, कुणाला वाटतं त्याला फिट्स येऊन गेलेले असतील. तर आयुर्वेद असं म्हणतो की त्याच्या मुळाशी जा. त्या मुलाची ज्यावेळी नाडी बघितली तेव्हा त्याच्या आईला विचारलं की हे तुमचं पहिलं बाळ? नाही म्हणलं, दुसरं. मग पहिलं आणि ह्याच्यामध्ये म्हणलं तुमचं ॲबॉर्शन झालेलं होतं? हो म्हणलं, झालेलं होतं. म्हणलं अर्धवट पीक घेतलं की त्याच जमिनीत परत पीक घेता येतं का? नाही. तुम्ही तसं केलं त्या ॲबॉर्शन झालेल्या अवस्थेत? हो म्हणल्या. आणि त्यावेळेला मला हे बाळ नको होतं. मग त्या आईची मानसिक अवस्था आणि शारीरिक अवस्था चांगली नव्हती, निगेटिव्ह, आणि त्यामुळं तिची गर्भाशयाची पण ती अवस्था नव्हती आणि मानसिकता पण नव्हती, आणि त्यामुळे ते बाळ असं झालेलं होतं. त्याला पंचकर्म केल्यानंतर
तो आज असं त्याच्याकडे बघायला लागतं. ते बाळ आता एवढं उंच आहे, बापरे. पुण्यामध्येच असतात. खरं तर ना ह्या कधी कधी आता सुद्धा माझ्या अंगावर तो हे काटा झाला आला. की काय काय शास्त्र आपल्या भारतीय लोकांनी लिहून ठेवलं असेल, की किती मुळापर्यंत विचार, की नाडी परीक्षा करून वैद्यांनी विचारावं की आईचं ॲबॉर्शन झालं होतं का. त्या मुलाच्या नाडीमध्ये ते दिसत होतं की ह्याला आईच्या पोटात असल्यापासूनचा हा त्रास आहे. तो बोलायला 1 वर्षानंतर लागला असेल. तुम्ही जेव्हा पेशंटला तपासता इथं यायची रजिस्टर व्हायची प्रोसेस काय असते? इथं आम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्याचं फोनवरनं समजा मी आलो, हां. सो कशी सुरुवात? डायरेक्ट इकडे यायचं? नाही, आम्ही पहिल्यांदा काय करतो, त्यांची फोनवरनं सगळी माहिती भरून घेतो. बरं. शक्य असेल तर त्यांना ते क्वेश्चनेअर भरायला सांगतो. म्हणजे त्यांचं मन सगळं मोकळं होतं. त्यांचे सगळे रिपोर्ट्स मागवून घेतो. इथं फॅमिली डॉक्टर म्हणून काम करणारे 5-6 डॉक्टर आहेत आमच्याकडे. त्यांच्यापैकी एक जण कोणीतरी त्यांची सगळी डिटेल हिस्ट्री घेतो आणि त्यांना पूर्वतयारी सांगतो. पंचकर्म हे आयुर्वेदातलं सगळ्यात मोठा उपचार असल्यामुळं आज आलोय, झोपा, आता ऑपरेशन करा असं ते नाही करता येत. त्याला पूर्वतयारी सांगतो किंवा ही 15 औषधं घ्या किंवा तुम्ही अमुक अमुक गोष्ट घरच्या घरी एक धण्याचं पाणी घ्या, असं काहीतरी करा आणि ते करून हा ट्रीटमेंट प्लॅन आम्ही तुम्हाला करणार आहोत. तो करून इकडं मग त्यांना बोलवलं जातं आणि मग आल्यापासूनची सगळी ट्रीटमेंट सगळी त्यांची सुरू होते. दॅट हा रास्त मार्ग आहे म्हणजे सगळ्यात ह्याचा. अगदीच इमर्जन्सी ज्यावेळेला असते की आता काही होणं शक्य नाही, आता तुमच्याकडेच यायचं आहे, मग त्यावेळेला पटापटा काही यंत्रणा हलवून त्यांना इथं आल्यानंतर आम्ही पहिले एक तासभर त्यांना ती पूर्वतयारी करतो आणि मग ट्रीटमेंट सुरू. पण याच्यामध्ये एकदा करून गेल्यानंतर परत यायला लागतं की दर 6 महिन्याला यायला लागतं की वर्षभरात आलेलं चालतं, कसं असतं? मी जसं मगाशी गाडीचं उदाहरण दिलं की समजा आत्ता माझी क्लच प्लेट गेली किंवा काय क्लच वायर तुटली तर ती एकदाच दुरुस्त करायची. आजार असेल तर त्याला एकदाच केलं जातं. पण सर्व्हिसिंग मात्र नियमित करावं. नियमित म्हणजे काय? नियमित म्हणजे वर्षातून एकदा, साधारणपणे 40च्या आतमध्ये जर तुम्ही असाल तर वर्षातून एकदा 3 दिवस तरी करावं. 40 ते 60 या वयोगटामध्ये 7 दिवस तरी करावं. म्हणजे तो मेनोपॉज, अँड्रोपॉज, पुरुषांना पण हार्मोनल चेंजेस असतात, तो जो काळ येतो. आणि 60च्या पुढं गेल्यानंतर त्यांनी 7-7 दिवस 2 वेळेला असं करायला सांगितलं. आता हा एक मार्ग आम्ही सुचवतो. नंतर दुसरं आयुर्वेदामध्ये जे वाघभट नावाचा ग्रंथ आहे त्यांनी ऋतुशोधन अशी चिकित्सा सांगितली. म्हणजे शरद ऋतू म्हणजे कोजागरी पौर्णिमेच्या वेळेला पित्तावरचे 3 दिवस करायचे. वसंत ऋतू म्हणजे होळीच्या सुमाराला कफाकरताचे 3 दिवस करायचे. आणि वर्षा ऋतू म्हणजे आता हा जो जुलैचा महिना साधारण असतो त्यावेळेला वाताकरता 3 दिवस करायचे. असं ऋतूंप्रमाणे सुद्धा 3 दिवस वर्षातनं काही होऊ नये, वातपित्त कफाचा आजारच होऊ नये म्हणून शुद्धी प्रक्रिया. असं केल्यानंतर पूर्ण शक्यतो रिझल्ट तुमचे 100% आहेत की माणसाला तुम्ही अगदी साध्या माणसांपासून तुम्ही प्रशांत दामले वगैरे यांनी पण सांगितलेलं ऐकलं असेल की मी 12 वर्ष इकडं जातोय, मला सर्दीची गोळी घ्यायला नाही लागली. म्हणजे इतकं चांगलं सुद्धा सायनस बिनस सगळ्या गोष्टी बऱ्या होतात. पंचकर्म करताना तुम्ही जे रस डोळ्यामध्ये कानामध्ये घालत असता ते कसे जळजळणारे असतात की शांत असतात? नाही, मस्त मजा द्यायकडे असतात. म्हणजे बायका अक्षरशः माहेरून जाताना रडतात ना तसे इथून जाताना रडतात की डॉक्टर आता कधी माहेरी येणं होईल माहीत नाही, की इतकं कोड कौतुक कोणी करत नाही. सगळ्या शरीराचे सगळे ह्याचे तुम्ही अगदी हे लाड पुरवतात. आणि देवदेवनं टीम पण खूप चांगली मिळाली. म्हणजे इथं आता माझा मुलगा डॉक्टर आहे, तो इथली मॅनेजमेंट बघतो. माझा मुलगी इथलं काय काय बघत असते. सगळी टीम थेरपिस्ट पासून रेस्टॉरंटपर्यंत सगळे प्रेमानं करतात. त्याच्यामुळे तो एक सेवाभाव आहे. शेवटी असं काही डोळा करल्यावर जळजळतं बिळजळतं असं काहीच नाही. शेवटचा प्रश्न विचारतो. प्रकृती या हेल्थ रिसॉर्टमध्ये यायचं असेल, कुणी यावं, कोण येऊ शकतं आणि येण्यासाठी कुठं कॉन्टॅक्ट करायला पाहिजे? सगळ्यात बेस्ट वे काय, जर तुम्हाला असं वाटत असेल ना की हे करायला मला वेळ नाही तर तुम्हाला नक्की गरज आहे. अच्छा. ज्याला असं वाटतं की ते पंचकर्माला वेळ नाही बाबा, त्याला नक्की पुढे जाऊन काहीतरी त्याचा झटका हे होणार आहे. तो वेळीच आपण काळजी घेतलेली चांगली. आणि त्याच्याकरता आपण इकडे काही नंबर्स किंवा काही त्यांना देऊयात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रकृतीबद्दलचे सगळे नंबर देणार आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधूच शकता. बरं. आणि हे पूर्ण ओपन असतं? पूर्ण 12-24 तास ओपन असतं, काही प्रश्न नाही. हॉस्पिटलच आहे ना. वा. एक शेवटचा शंका म्हणून मी विचारतो, मग आपण थांबूया. तुम्ही आता मगाशी बोलता बोललात की महिलांप्रमाणे पुरुषांनाही हार्मोनल चेंजेस असतात. काय असतात? पुरुषांना असतो का मेनोपॉज? पुरुषांना असतो का? मेनोपॉज आणि काय असतं हार्मोनल चेंजेस पुरुषांमध्ये काय होतात? एक बऱ्याच वेळा म्हणजे यंग पिढीमध्ये तुम्ही आता बघत असाल की मी डिप्रेशनमध्ये, मी हे ते, तर तो एक प्रकार हार्मोनल चेंजेसचा असतो. म्हणजे ज्या वयाला जे सेक्स लाईफ मिळायला पाहिजे ते न मिळाल्यामुळे, ते हॅप्पी हार्मोन्स न मिळाल्यामुळे होणारे इरिटेशन.
28 एकोणतीस 30 वर्षापर्यंत लग्नच होत नाहीत. बरोबर. तो एक हार्मोनल पण मग तो कधी येतो हार्मोनल तो त्या वयात त्या वयात कारण त्याला ते प्लेजर मिळत नाही. करेक्ट म्हणून नंतर दुसरा भाग असतो तो 45 नंतरचा जो काळ असतो की ज्याला मुलं मोठी झालेली असतात, पत्नीचं साहचर्य तेवढं मिळत नाही किंवा पत्नीचा पण मेनोपॉज व्हायला लागलेला असतो. पण आपल्याकडे जे साहित्यिक लोक म्हणतात की पुरुष कधी म्हातारा होत नाही, त्यामुळे त्याला ती इच्छा तर होत असते. मग त्याला ते जेव्हा ते मिळत नाही त्यावेळी त्याला एक भाग होतो. त्यानंतर खरंच त्याची क्षमता कमी व्हायला लागते. त्याला थोडं शैथिल्य यायला लागतं, त्याला विस्मरण व्हायला लागतं, कन्फ्युजन व्हायला लागतं. फक्त सेक्स म्हणूनच नाही, त्याच्या मेंदूच्या सगळ्याच क्रियांमध्ये त्याला बदल व्हायला लागतो. तो एक हार्मोनल चेंज असतो. तर आपल्याकडे हे जे अँटी एजिंग किंवा रिज्युनिएशन ही जी पंचकर्माबद्दलची जी व्याख्या किंवा आपण जे इथं करतो तर ते आपण काही कुणाचं आयुष्य नाही वाढवू शकत. एखाद्याचं 80 लिहिलं असेल तर ते 80च असणार आहे, पण तो 80 पर्यंत चिरतरुण राहावा ही गोष्ट करण्याकरतेचं एक होऊ शकतं. वा, मला या एपिसोडमधनं बऱ्याच गोष्टी कळल्या. पंचकर्म आणि डिटॉक्स हा महत्त्वाचा फरक मला इथं कळला. आणि तुम्ही जे रिच्युअल्स सांगितले, जे काही 14-15 रिच्युअल्स तुम्ही दिवसभरात करता म्हणजे 24 तासामध्ये, ते म्हणजे अनुभवण्यासारखं वाटते मला, कारण ते खूपच वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही करता. तर मनपूर्वक आभार. अशा पद्धतीचं ऑथेंटिक पंचकर्म करणारे लोक फार कमी आहेत. आणि पर्सनलाइज्ड एकच बसती सगळ्यांना तुमच्या करता, तुमच्या जन्मतारखेप्रमाणे, तुमच्या प्रोफेशन प्रमाणे पर्सनलाइज प्लॅन करून पर्सनलाइज एक्झिक्यूट करायचा, तुमची पूर्ण प्रायव्हसी जपून आणि अतिशय हायजेनिक पद्धतीने. म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये जशी स्वच्छता असते तशी स्वच्छता पंचकर्मामध्ये पाळली जाते. त्याप्रमाणे करणारे खूप कमी लोक. त्याची लागणारी औषधं जी असतात ती कुठून आणतात? ती सगळी स्वतः तयार करतो. तुम्ही स्वतः तयार करता? स्वतः तयार औषधं. कारण आजकाल ना भेसळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आमचं काम औषध विकणं नाहीये, आमचं काम पेशंट बरा करणं आहे. बरा करायचा असेल तर क्वालिटी पाहिजे. म्हणजे साधारण सुरवारी हिरडा जो आहे, हिरडा आता सगळ्यांना त्रिफळ्यातला माहिती आहे, तो 40 रुपये किलो पण मिळतो, 1500 रुपये किलो पण मिळतो. आम्ही 1500 वालाच वापरतो. एखादा म्हणला की तुमचे उपचार महाग आहेत तरी चालेल, पण ती क्वालिटी डाऊन करून अर्थ नाही ते करण्यामध्ये. कारण ते त्या दिवशी त्याला वाटेल की मला स्वस्त उपचार झाले, आपण स्वस्त गोष्ट नंतर महागात पडते. खरी गोष्ट आहे. आणि तब्येतीचा मुद्दा आहे. त्यामुळे इट्स नॉट अबाउट प्राइस, सगळी व्हॅल्यूची गोष्ट आहे. प्रकृतीमध्ये यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेलेच आहेत, जरूर संपर्क साधा. आणि इथं या, मीही येणार आहे. आता तो योग कधी येतो बघूया. मला भरपूर वेळ आहे पण मी वेळ काढून येईनच. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही बोललात. थँक्यू. आरोग्यमचा हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. आरोग्यम बघत राहा, कारण आपल्याला तब्येतीत राहायचं आहे. थँक्यू.